श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, 23 तारखेला शनिवारी कालाष्टमी आहे, म्हणजेच आपली कालभैरव जयंती आहे। त्या दिवशी आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनुभव बघितला, की ह्या व्हिडिओमध्ये कालभैरवाची सेवा काय करायची त्या दिवशी ते बघू। जरा सेवा आपल्याला अतिशय प्रभावी सेवा असते। ह्या दिवशी आपण जर काही सेवा केली ना कालभैरवाची, तर ती आपल्याला वर्षभर संरक्षण देत असतं। परंतु कशी असते सेवा, आपल्याला नुसतं एक दिवस करून होत नाही, ह्या दिवसापासून आपण रोज सेवा करायची असते। आता आपण कालभैरवाची काय सेवा करायची ते बघू। सर्वात पहिले कालभैरवाला आपल्याला मान सन्मान करायचा असतो। कालभैरवाचा मान सन्मान म्हणजे काही खूप काही नाही, कालभैरवाला सेवा रुजू करायची असते, म्हणजे नारळ, खडीसाखर, अगरबत्ती। जे तुमच्या जवळपास जे कालभैरव मंदिर असेल तर तिथे जायचं, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घ्यायची आणि ती सेवा तिथं रुजू करायची आणि 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचे। त्यानंतर आपण त्या दिवशी कालभैरवाचा नैवेद्य पण करायचा असतो। कालभैरवाला बाजरीची भाकरी, त्यानंतर वांग्याचं भरीत, कांदा आणि लिंबूची फोड हे आणि ते घेऊन जायचं असतं कालभैरवाला। हे नैवेद्य द्यायचा असतो कालभैरवाला। कालभैरवाचा नैवेद्य प्रसाद कधी खायचा नसतो। कालभैरवाचा नैवेद्य प्रसाद खायचा नसतो, फक्त रक्षा खाऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही रक्षा ती आपल्या घरात आजूबाजू टाकू शकतात। तर कालभैरवाला नैवेद्य द्यायचा। आता तुम्ही घरून स्वयंपाक करून घेऊन गेले का तिथे आपण जसा केंद्रात नैवेद्य देतो तसं द्यायचा, सेवा रुजू करायची, धूप दीप द्यायचं, अगरबत्ती म्हणजे धूप दीप द्यायचं, त्यानंतर नैवेद्य द्यायचा, खाली पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला नैवेद्य द्यायचा। तुळशी पत्राने नैवेद्य द्यायचा नाही कालभैरवाला, आपल्या फुलाने नैवेद्य द्यायचा। गायत्री मंत्र म्हणायचं, 3दा पाणी फिरवायचं आणि जेव घालण्याची कृती करून आपण ओम प्राणाय सोम, अपानाय सोम, व्यानाय सोम, ओम उदानाय सोम, समानाय सोम, ब्रह्मण्यमृतत्वाय सोम असं बोलून आपण तो नैवेद्य द्यायचा। त्यानंतर आपण कालभैरवाला म्हणायचं की ओम नमः कालभैरवाय नमः, नैवेद्यम समर्पयामि, अन्न मुद्रा समर्पयामि आणि मुद्रा करून सांगायचं महाराज जेवण करा असं बोलायचं। आणि त्यानंतर मग आपण तिथे 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचं आहे। 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचं। त्यानंतर तिथली थोडी रक्षा घेऊन यायची, आपल्या घरात आजूबाजू सगळीकडे टाकून द्यायची, म्हणजेच का आपले अज्ञात शत्रू असेल किंवा कुठले पण हिंस्र प्राणी, पशु, व्यक्ती आपल्या आजूबाजू येणार नाही, किंवा अज्ञात शत्रू असेल त्यांच्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होईल। म्हणजे आपण जेव्हा रक्षा टाकताना तशी आपण मनातून हे करायचं, व्यक्त करायचं की माझे जे काही शत्रू असेल ते दूर जाओ, माझे शत्रू असेल ते मित्र बनू, असं काहीतरी म्हणून आपण टाकायचं। म्हणजे जे म्हणाल तुम्ही ते नुसतं टाकलं तर टाकलं असं नाही, त्याच्याबरोबर काहीतरी बोलाल तर ते काम करेल। जेव्हा आपण कोणाला काही सांगतो तर आपल्याला जेव्हा आपण कोणाकडे काही देतो तर त्याच्या मागचं कारण असतं, किंवा कोणाकडनं घेतो तेव्हा कारण असतं। तसंच देवांना जेव्हा आपण काही सेवा करतो तर आपण काही संकल्पित सेवा करतो, याच्यासाठी संकल्पित सांगतो की तुम्ही कशासाठी सेवा करताय ते तुम्ही सांगा, म्हणजे तो देव तुमचं ते काम करत असतो। म्हणूनच आपल्याला कालभैरवाची जी रक्षा असते ती आपल्याला आजूबाजू जेव्हा टाकतो आपण कशासाठी टाकतोय, आपले काही खूप शत्रू असतील तर त्यांना आपण शांत करत असतो म्हणून टाकायचं असतं, किंवा आपले काही हिंस्र प्राणी, पशु असतात, कधी कधी साप वगैरे पण येतात। कालभैरवाची जेव्हा सेवा करतो ना आपण तर साप येत नाही, त्या घरात साप पण येत नाही, कालभैरवाची सेवा रोज असते तर। आता बघा, एक विषय निघाला म्हणून सांगते। जेव्हा आपण जर साप दिसला आपल्याला, आता तुम्ही बघता ते मदारी लोक म्हणजे किंवा सर्पमित्र असतात, ते सर्पमित्र साप असा ऐजी पकडून घेतात आणि ते घाबरत पण नाही आणि त्यांना चावत पण नाही तो। तर त्याचं कारण पण असं असतं की जेव्हा ते साप दिसला की त्यांना साप दिसला ना ते कालभैरवाष्टक म्हणतात, ते मनातल्या मनात कालभैरवाष्टक म्हणतात। आणि कालभैरवाष्टक आता आपल्याला माहिती की कालभैरव हे शंकराचा अवतार आहे। कालभैरव हा शंकराचा अवतार आहे आणि जो नाग किंवा साप असतो तो त्यांचं वाहन असतं, म्हणून ते काय करतात, सॉरी वाहन नाही, त्यांच्या गळ्यात असतं ते, तर त्यांचा तो शिष्य आहे। साप आणि नाग हे त्यांचे शिष्य आहे। मग गुरुची तुम्हाला हे जे करतो ना, जेव्हा गुरुची सेवा करतो तेव्हा शिष्य नतमस्तक होत असतो। म्हणून जेव्हा कालभैरवाष्टक म्हणतात ना, साप दिसतात ना, सॉरी साप असतात ना, तर जेव्हा त्यांना सर्पमित्र असेल, ते मदारी असेल, त्यांना पकडायचं असतो ना, तर ते कालभैरवाष्टक म्हणतात। म्हणून त्यांना तो इझी पकडून घेतात, ते बघा त्यांच्या हातात तो इझी येतात आणि त्यांना चावत सुद्धा नाही तो, कारण की ते गुरुची सेवा करता म्हणून तो नतमस्तक होतो, काही होत नाही। तर असंच आपण सुद्धा आहे ना, जेव्हा आपण कालभैरवाची बोललेली रक्षा तिथे टाकतो ना आपल्या आजूबाजूला, तर साप वगैरे कधी येत नाही।
आपण ती संरक्षण म्हणून आपण ते टाकायचं. तर असं करायचं. आणि एक म्हणजे असं करू नका तुम्ही कधी, पण मी एक सांगते असं, की जेव्हा आपल्याला साप दिसला ना, आपण जर आपल्या तोंडातून चुकून कालभैरवाष्टक जर बोललं गेलं ना, तो साप तिथं मारला ना तुम्ही, तरी तो तिथंच थांबेल, पण तो हलत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, की तसं कधी करू नका. तो त्याच्या वाटेने निघून जातो. परंतु आपल्या आपल्या हाताने किंवा आपण तर मारतच नाही, पण आपल्यामुळे जर कोणी मारला तर त्याचा आपल्याला पितृदोष लागत असतो. आणि मग ते कसं असतं बघा, बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग येतो. बघता ना तुम्ही, आता खूप जणांच्या पत्रिकेत असतो कालसर्पयोग. तर कालसर्पयोग म्हणजे हा पितृदोष असतो. आणि हा पितृदोष काय असतो, की तुमच्या मागच्या पिढीने एक म्हणजे तुम्ही स्वतः मागच्या जन्मात कुठल्या तरी जन्मामध्ये सापाला मारलेलं असतं, तर त्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग येत असतो. तर म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं, सापाला कधी मारायचं नाही, तर त्याच्या वाटेने जाऊ द्यायचं. काही नाही करत तो. आपण त्याला घाबरतो, तो आपल्याला पण घाबरतो. त्यामुळे असं काही हे नका करू. पण जर तुम्ही कालभैरव दिसला आणि कालभैरवाष्टक बोललं ना, तर तो काही करता हलणार नाही. असंच माझा एक अनुभव होता. नवीनच आता मागे मी एकदा बोलली, की नवीनच मी आलेलं ते राहायला आणि आमच्याकडे खूप असं वारूळ वगैरे पण होतं आजूबाजू सापाचं. तर एक दिवशी साप निघाला. आता मला ते साप दिसल्यावर तो जरा घरात यायच्या म्हणजे घरात येण्याच्या याच्यावर होता तो, दिशेला येत होता. तर मी लगेच आपलं कालभैरवाष्टक सुरू केलं. मला पण तेवढं हे नव्हतं कारण मी पण अनुभव घेतला म्हणून सांगते एवढं. मला पण तेव्हा काही अनुभव नव्हता. मी लगेच कालभैरवाष्टक म्हटलं. तो तिथंच कालभैरवाष्टक बोलला आणि तो जिथं आहे तिथंच थांबला. त्यात तो हललाच नाही. त्याला काठीने हलवलं तरी नंतर आमचे एक सर आले. आमच्या कॉलेज सर राहतात ते आले. त्यांनी काठीने हलवला त्याला, तरी तो हलला नाही. किती वेळ हलला नाही. शेवटी त्यांनी मारला त्याला. तरी तो जागेवरून हललाच नाही. नाहीतर सापाला तुम्ही मारायला लागले आणि काठी तो पटकन पळून जातो. पण मी कालभैरवाष्टक बोलल्यामुळे तो हलला नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं नंतर, की अरे आपल्यामुळे सापाला मारलं गेलं. तर असं खूप वाईट वाटलं. नंतर लगेच आम्ही ते कालसर्प शांती करून घेतली नंतर त्र्यंबकेश्वरला जाऊन. परंतु असं झालं, मला त्याच्यानंतर खूप दिवस असं वाईट वाटलं, की आपल्यामुळे त्याला मरण आलं. आपण उगीचच कालभैरवाष्टक म्हटलं असं तसं. परत त्यावेळेला माझ्या म्हणजे भीतीच्या ह्याच्याने तो माझ्या मुखातून निघून गेला. तर तुम्ही काय असं करू नका. त्याला जाऊ दे, जातो तो. आणि काही नाही, फक्त तुम्हाला एक सांगते, की असं असतं कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर आहे ना, साप वगैरे असेल ना, तो जात नाही आणि तो कोणाला चावत पण नाही. म्हणून आपण काय करायचं, कालभैरवाष्टक वाचलं की ती रक्षा आपल्या आजूबाजूला टाकून द्यायची. म्हणजे ह्या प्राण्यांपासून आपलं रक्षण होतं, बाकी काही नाही. आणि त्यानंतर आपल्याला त्या दिवशी आपल्याला जर तुम्ही तिथं मंदिरात गेला तर मंदिरात 11 वेळा कालभैरवाष्टक वाचा. आणि जर मंदिरात तुमच्या जवळपास मंदिर नसेल तर मग तुम्ही ना घरी 11 वेळा कालभैरवाष्टक वाचा त्या दिवशी. आणि ती रक्षा आपण सगळ्या घरात आणि आपल्या आजूबाजूला टाकून द्या. आता कालभैरवाचा नैवेद्य हा तुम्हाला जर मंदिर नसेल, तुम्हाला तर करता येत नसेल, तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात नैवेद्य करून महादेवाच्या मंदिरात नैवेद्य ठेवून या. आता महादेवाचं मंदिर तर ठिकठिकाणी असतं, पण कालभैरवाचं मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात ठेवलं तरी चालेल. कारण की महादेवाचा अवतारच आहे कालभैरव. म्हणून आपण असं पण करू शकतो. नाहीतर मग तुम्हाला परत वाटेल, की कालभैरवाचं मंदिर आमच्या जवळ नाहीये, मग आम्ही करायचं काय असं वाटेल ना. तर मग आम्ही तो नैवेद्य कसं काय करायचं तर काही हरकत नाही, महादेवाच्या मंदिरात करा ही सेवा. म्हणजे नैवेद्य त्यांनी तिथं घेऊन जा. नारळ वगैरे तिथं, नारळ, अगरबत्ती आणि खडीसाखर तिथं वाहून द्या. आणि तिथला प्रसाद घरी आणायचा नाही. असं करायचं. आता हे आपल्याला 23 तारखेला करायचं आहे. हे आहे दुपारी 12 ते आहे आपल्याला दिवसभर करायचं आहे. काही हरकत नाहीये. दिवसभर करू शकतो आपण ती सेवा. आता आपल्याला समजलं, की आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं कालभैरव जयंतीला आपण काय सेवा करायची, कशासाठी करायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती मिळाली आहे. तर असं आज आपण येथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.